आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप ई-केवायसी न केलेल्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य सरकारने मुदतवाढ दिली असून आधी 18 नोव्हेंबर पर्यंत असलेली अंतिम तारीख आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली। राज्यातील काही भागांमध्ये पूरस्थिती आणि इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना वेळेत ई-केवायसी करता आले नाही। या परिस्थितीचा विचार करून सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ देत दिलासा दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभर यशस्वीपणे राबवली जात आहे। यापूर्वी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे अनेक पात्र भगिनींना वेळेत प्रक्रिया पूर्ण करता आली नाही। हे लक्षात घेऊनच ई-केवायसीची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्यांनी स्वतःचे ई-केवायसी करून पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेशांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडे जमा करणे आवश्यक आहे। या निर्णयामुळे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू राहणार असून ज्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा सर्व भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी। बातमीला लाईक करा, शेअर करा। अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।